गुरुद्वादशीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज ही अथांग अशी भजनरूपी सेवा या ठिकाणी साजरी होते। त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके आमचे आदरणीय सारंगजी डॉक्टर यांनी या ठिकाणी आमच्या पावनाई प्रासादिक भजन मंडळाला या ठिकाणी बोलावून ही भजनरूपी सेवा करण्याची सुसंधी दिली। त्याचप्रमाणे याआधी ज्यांचं भजन झालं ते म्हणजे आदरणीय आपल्या देवगडचीच नव्हे तर सिंधुदुर्गची शान, तसेच आपल्या देवगडच नाही तर सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या देवगडचं नाव ज्यांनी या डबलबारीच्या माध्यमातून तितकंच भजन चांगलं आणि कॉमेडीचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे आमचे आदरणीय आम्हाला गुरु समान असणारे संदीपजी पुजारी बुवा यांचं या ठिकाणी आता भजन झालं। अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सर्वांचं मनोरंजन त्यांनी या ठिकाणी केलं। तर माझ्या पावनाई प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं आमच्या संदीप पुजारी बुवा यांचे खूप खूप आभार मानतोय। त्याचप्रमाणे आज मला या ठिकाणी पक्वासात करता येते विनायकजी मेस्त्री यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय। त्याचप्रमाणे आज गोवाकडे साथ करणारे पक्वासाला अतिशय सुंदर पक्वास वाजवतात। संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये त्यांचं नाव आहे असे संकेतजी राऊत त्यांचे या ठिकाणी खूप खूप आमच्या पावनाई प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं आभार मानतोय। त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना या ठिकाणी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय। धन्यवाद। ओ ब्राह्मण प्रतिभारक परस्त्रीचं माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून विदेशी देवता शारदे मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली अभिषेक बुवा शिरसाट त्याचप्रमाणे दुर्वार बुवा गुरव त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आदरणीय कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या भजनरूपी सेवेला या ठिकाणी सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। संदीप पुजारी बुवांनी आज काही डबलबारी नाही पण सारंग डॉक्टरांनी आधीच सांगितलेले असता आज डबलबारी ठेवा म्हणून, डबलबारी पण झाली असते पण मी काही तेवढ्या डबलबारीच्या पात्रतेत नसतोय। आम्ही आपले नवीन बुवांचं ऐकून ऐकून शिकतो, त्यामुळे नामस्मरण आपल्याला या ठिकाणी नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे। बुवांच्या बाबतीत मनोरंजन तेवढ्याच जास्ती ताकदीन होता पण आपल्याकडनं तेवढा बोलता येत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करूयात, परमेश्वराचं पांडुरंगाचं भजन करूयात। धन्यवाद। या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय।
संगीताच्या माध्यमातून आणि भजनाच्या माध्यमातून पण थोडासा लवकर पण आठवूया. भुवानी सांगितल्याने मगाशी की त्यांची काय भाता सोडून झालेली आहे, पण आमची राखणी आताशे चालू झाली, त्यामुळे सगळ्यात लुटून धरून आपणीवर दाखवा. ओम ब्रह्मांड ध्वनी शिव निर्माण करुणी चार वेद कथिले ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्ववेद नव उपासना सामवेद कथिले अमर मधुर संगीत गायना
या ठिकाणी प्रयत्न करतोय गाण्याचा.
काढला होता तो गजर या ठिकाणी थोडक्यात सादर करण्याचा प्रयत्न करतोय. एक झलक. तू सुख करता तू दुख करता तू सुख करता तू दुख करता बाप्पा मोरया गजानना 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 मनार मनार तन मन लावून कर भजन मनार तन मन लावून कर भजन मनार तन मन लावून कर भजन संसारी घाली तिथे मान नाकडोळ कान जुबान संसारी घाली तिथे मान होऊ नको असा तू बेभान र मनार तन मन लावून कर भजन लावणी कर भजन. आपल्या संपूर्ण इंद्रियाचा राजा म्हणजे कोण? मन. तर हे
आपले जे नाक, डोळे, कान आणि जीभ आहे ही आपली इंद्रिय आहे आणि या इंद्रियांचा राजा म्हणजे कोण? मन. आपलं मन जे सांगेल तेव्हा ही इंद्रिय आपली वागतात, नाही का? त्यामुळे काय वागावं आणि कसं राहावं हे या ठिकाणी या गजराच्या माध्यमातून या इंद्रियांसाठी एक माहिती देते. नाकाला वास आला संगसूत्र झाला,
म्हटल्यानंतर पूर्वीची पद्धत होती बघा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे कोकण नाही का, प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं कोकण. आणि या कोकणात साधू संतांनी वास केला गेला. साधू संत म्हणजे कोणते? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत गोराकुंभार नाही का. त्याचप्रमाणे अशा अनेक संतांनी या कोकणामध्ये वास केला नाही का. म्हणून त्या ठिकाणी या गजराच्या माध्यमातून ते माहिती सांगतात. जास्तीत जास्त आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतो, स्पर्धा परीक्षण करतो आणि स्पर्धेत असल्यामुळे बोलण्याची सवय नाही, त्यामुळे तेवढे अनुभव नाही, त्यामुळे साधारण तुमच्यामुळे जमला तेवढा केलाय. अजून अभंग गवळण काय भैरवी म्हणजे सगळा सांगत वगैरे अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने. फक्त काय बोलणं चांगला झाला नसेल, आवडला नसेल, काय समाधान असेल तर आपण त्या ठिकाणी मगाशी 700 रुपयाचं बक्षीस आलं होतं मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद. आणि आता पुनश्च एकदा 500 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वीकारतो धन्यवाद. दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबरा स्वामी गुरुराज